अमरावती ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। लोणी परिसरात झालेल्या जबरी चोरीच्या प्रकरणाचा पोलिसांनी छडा लावत 3 संशयित आरोपींना ताब्यात घेतला आहे। चोरीचा मुद्देमाल, रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकीसह तब्बल 1,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। विशेष म्हणजे आरोपीचा माग काढत पोलिसांनी त्यांना अकोला परिसरातून ताब्यात घेतला आहे। नेमकी ही कारवाई कशी झाली आहे बघूया। अमरावती ग्रामीण पोलिसांच्या लोणी पोलीस स्टेशन हद्दीत जबरी चोरीची घटना घडली होती। पोलिसांकडे दाखल तक्रारीनुसार तक्रारदार सुनील एकनाथराव वय 55 वर्ष हे आपल्या शेताकडे जात असताना अज्ञात व्यक्तींनी त्यांचा पाठलाग केला। लोणी ते अकोला मार्गावर जहांगीर परिसरातील बेलेरा गावाजवळ हायवेवर आरोपींनी तक्रारदाराची मोटरसायकल अडवली। यानंतर त्यांच्याकडील मोबाईल आणि गाडीची चावी हिसकावून घेत त्यांना धाक दाखवत त्यांच्या शर्टच्या खिशातील रोख रक्कम लंपास केल्याची तक्रार पोलिसांमध्ये दाखल करण्यात आली आहे। या प्रकरणी लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आणि अमरावती ग्रामीण पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाला वेग देण्यात आला। तपासादरम्यान पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे संशयितांचा शोध सुरू करण्यात आला। पोलिसांनी अकोला रेल्वे स्टेशन परिसर आणि परिसरातील वाहनतळ भागात लक्ष ठेवत संशयितांचा माग काढला। यावेळी पोलिसांच्या ताब्यात आलेल्या संशयितांची चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। या कारवाईत गौरव विनोद डोंगरे वय 21 वर्ष राहणार खडकी अकोला, त्रेयस उमेश शिंगडे वय 20 वर्ष राहणार काणेरी अकोला आणि विक्की संबंध बाळक राहणार खडकी अकोला यांना ताब्यात घेण्यात आलाय। पोलिसांनी आरोपींकडून रोख रक्कम, मोबाईल फोन, चोरीच्या गुन्ह्यात वापरलेली दुचाकी आणि इतर साहित्य असा एकूण 1,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। पोलिसांच्या माहितीनुसार आरोपी अमरावतीला गेल्यानंतर पुन्हा अकोल्याकडे परतले होते। त्यांचा शोध घेत असताना पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं। या संपूर्ण कारवाईनंतर लोणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्ह्याचा पुढील तपास सुरू आहे। दरम्यान या प्रकरणातील आरोपींकडनं आणखी काही गुन्हे उघडकीस येतात का याचा तपास पोलिसांकडनं सुरू आहे। जबरी चोरीच्या प्रकरणात 3 संशयित ताब्यात आणि 1,03,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त, अशी ही लोणी पोलिसांची मोठी कारवाई ठरली आहे।